मोहोपा नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे थंडीच्या दिवसातही शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे। नगराध्यक्ष पदासाठी प्रवीण श्रोते यांना भाजप उमेदवार म्हणून उमेदवारी मिळाली असून त्यांची उमेदवारी सध्या मोहोपा शहरात जोरदार चर्चेत आहे। भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी मिळालेल्या प्रवीण श्रोते यांच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय। मोहोपा शहर विकासासाठी भाजपा महायुतीचे नगरसेवक म्हणून राहुल मनोहर आंजनकर, अलका काऊलकर, प्रिया गणोरकर, सागर नेरकर, अजय भिमटे, नूरजहा शेख, शिल्पा कांबडी, मनीष देशमुख, प्रदीप लंगडे, गीता चिमोटे, संगीता बोडखे, रुपेश सेवतकर, अस्मिता तेकाडे, महेंद्र खाटीक, नलिनी वानखेडे, किरण समर्थ, प्रमोद तपासे, वैशाली ढगे, रेवती ढोके, निखिल बदखल हे वेगवेगळ्या प्रभागात नगरसेवक सेविका म्हणून उभे आहेत। या सर्वांना मोठ्या संख्येने निवडून द्यावे आणि आशीर्वाद द्यावा अशी मोहोपा शहरवासियांना विनंती केली आहे। सामाजिक कामाचा ठसा उमटविल्यामुळे त्यांची महिलांमध्ये चांगली लोकप्रियता आहे। त्यांच्या नावाच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले। वाढत्या राजकीय तापमानामुळे शहरातील राजकारणाला वेग आला असून नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। पाहूया हा मोहोपा निवडणुकीचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी मंगेश उराडे, आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आम्ही पोहोचलो मोहोप्यामध्ये काय गरम माहोल चालू आहे आणि आपले प्रवीणजी श्रोते उमेदवार आहे जे खमटाप आणि ते एक नंबरवर चालू आहे। तर दररोजचे ते तुमचं प्रचाराचा दौरा चालू आहे, तर त्याबाबत काय अनेक लोकांची समस्या आहे, काय काय समस्या होती आणि तुम्ही जिंकून आल्याच्या बाद काय काय करणार? अनेक लोकांच्या समस्या आहे। सगळ्यात मोठी समस्या जी आहे मोहोप्याची पाणी पुरवठा आहे आणि रस्ते। या दोन्ही समस्या जास्तीत जास्त लोकांनी मला सांगितल्या आहे। मी याही वेळेस नगरसेवक होतो, याही आधी 10 वर्ष नगर परिषदमध्ये काम केलं, मला अनुभव आहे। पण गेल्या 4 वर्षापासून प्रशासक असल्यामुळं आम्ही पाहिजे तसं इथं काम करू शकलो नाही आणि आमचे आमदार नसल्यामुळं इथं पाहिजे तसा विकास झालेला नाही। आता आमचे लाडके आमदार आशिषजी देशमुख साहेब इथे आमदार झाले तेव्हापासून त्यांनी बिलकुल विकास कामाचा धडाका लावलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे का येत्या निवडणुकीत आमचा विजय पक्का आहे आणि जसाही आमचा विजय झाला आम्ही माननीय राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि आमचे लाडके आमदार आशिषजी देशमुख साहेब यांच्याकडे विकास कामे घेऊन जाऊ आणि ती आम्हाला निधी उपलब्ध करून देईन, आम्ही इथे विकास कामे पूर्ण करू। नागरिकांच्या मागण्या अशा होत्या की मार्केटचा जो रोड आहे तो मोठ्या रोडपर्यंत, तर जसं इमेश्वर यावलकरजी यांच्या घरापासून तर मार्केटपर्यंत आणि बैल मार्केटचा आणि तसेच नाला जो नदी नाला आहे तो सौंदर्यीकरण, त्याबाबत काय सांगाल? नाही, पूर्ण आम्ही काम करू। आमच्या जो संकल्पपत्र आम्ही केला आहे त्याच्यात विकास कामे आम्ही घेतलेले आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचे पक्षाचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब आमचे पूर्ण कामं मार्गी लावतील। जनतेकडून काय मागणी आहे? जनतेकडून एवढीच विनंती आहे, मोहोपा नगर परिषदचा मी थेट नगराध्यक्षाचा उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचा। मी मोहोपा नगरीतल्या पूर्ण प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो एवढीच विनंती करतो आपल्याला की येत्या 2 तारखेला कमळ या चिन्हाची बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा। माझ्यासोबत 20 नगरसेवक आहे, नगरसेविका 10 आणि नगरसेवक 10 असे 20 उमेदवार माझ्यासोबत आहे। येत्या 2 तारखेला आपण कमळ या चिन्हाची बटन दाबून मोहोप्याच्या विकासाची बटन दाबा आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा, ही विनंती करतो मोहोपा नगरवासियांना। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।